चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रात, तिथे मात्र एका धावेनं खऱ्या अर्थानं षटकाची सुरुवात करतोय तो म्हणजेच फलंदाज सतीश. सतीशच्या माध्यमातून एक चांगली सन्मानजनक सुरुवात, एका धावेची खऱ्या अर्थानं नोंद झाली फलंदाजी करत असताना. निश्चितपणे या ठिकाणी प्रिंकल स्टार संघ आपण पाहू शकाल संदेश देशमुख यांचा, त्याचा विपक्ष असेल देवेंद्र देशमुख यांचा स्पर्श फायटर. या दोन्ही संघातल्या कुठल्याही खेळाडूंनी जरी कॅच या ठिकाणी मात्र बॅटची काढा जाऊन निखिल विचारे या ठिकाणी बाद होतोय. निखिल विचारेचा अडथळा दूर केलाय. काय घडलं या मैदानावरती तर चेंडू राहिला गुडलेस स्पॉटवरचा, थोडासा खाली राहिला, तिथे चूक घडली. निखिल विचारे मारण्याचा प्रयत्न केला पण निखिल विचारे मात्र फसतोय या चेंडूवरती. पहिला गडी बाद होतोय प्रिंकल स्टार संघाचा. निखिल विचारे बॅक टू पवेलियन डीजे. निश्चितपणे या थांबा डीजे. दोन्ही प्रिंकल स्टार किंवा स्पष्ट फायटर या दोन्ही संघाला च्या खेळाडूंना सुवर्ण संधी आहे. जर का कोणी लगातार हॅट्रिक घेतली, विकेट हॅट्रिक लगातार 3 विकेट घेतल्या तरी सुद्धा आणि लगातार 3 षटकार कोणत्याही संघ या दोन्ही संघातल्या कोणत्याही खेळाडूंनी लगातार 3 षटकार जरी मारले तरी सुद्धा 500 रुपयांचं रोख कॅश प्राइज आपल्याला देण्यात येईल. ते म्हणजे आमचे मित्र आणि दारंगी गावाचे युवा उद्योजक श्यामदादा देशमुख यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस देण्यात येईल. म्हणजे कोणी या दोन्ही संघातील दारंगीचे दोन्ही संघ आहेत या दोन्ही संघातील कोणत्याही खेळाडूनं विकेट हॅट्रिक घेतली किंवा लगातार 3 षटकार मारले तरी सुद्धा श्याम देशमुख यांच्याकडून मात्र 500 रुपयांचं बक्षीस त्यांना देण्यात येईल. तिसरा चेंडू मैदानात दाखल झाला. 1 डाऊनच्या भूमिकेत इन ॲट 3 केतन मैदानात दाखल झालाय. मित्रांनो निखिल गोल्डन डकचा जरूर शिकार झाला प्रिंकल स्टारच्या माध्यमातून फलंदाजी करत असताना. इथं मात्र पुन्हा एकदा खोलवर रप्प्याचा चेंडू, काय भन्नाट वेग मात्र गोलंदाज गौरवच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आपल्या स्पर्श फायटर्स 11 संघासाठी. नक्कीच त्या स्पर्श फायटर्स संघाचे पॅकर्स आहेत सन्माननीय देवेंद्रजी देशमुख आणि राकेश मुंडे खानाव हा त्यांचा आयकॉन खेळाडू आहे. तर नक्कीच मित्रांनो या सामन्यात देखील चुरस मात्र इथं मात्र पुन्हा एकदा डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरून ठोकतो एक खणखणीत षटकार. थँक्यू. नक्कीच केतन देशमुख VMPL चा हार्ड हिटर फलंदाज मैदानात दाखल झालाय आणि खऱ्या अर्थानं इथं मात्र आपल्या हार्ड हिटिंगला सुरुवात करत असताना केतन देशमुख पुन्हा एकदा डीप लॉंगॉनच्या डोक्यावरून हा येतोय लागोपाठचा दुसरा षटकार. थँक्यू डीजे. लागोपाठचे 2 षटकार आले. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत पाहतो 13 धावा धावफलकावर जरूर लागल्या गेल्यात आतापर्यंत. फलंदाज केतन देशमुख VMPL चा हार्ड हिटर याच्या माध्यमातून 2 लागोपाठचे षटकार पाहायला मिळाले. जर सुवर्ण संधी असणार आहे दोन्ही संघासाठी कोणत्याही प्रकारची हॅट्रिक, षटकार हॅट्रिक असो अथवा विकेट हॅट्रिक असो, जर हॅट्रिक पूर्ण केली गेली तर सन्माननीय श्यामजी देशमुख यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. या दोन्ही संघाचा चालू मॅच मध्ये यांनी विचार करायचा आहे चालू सामन्यासाठी याची नोंद घ्यायची आहे. तर नक्कीच फलंदाज केतन देशमुख याला सुवर्ण संधी असणार आहे जेव्हा तो नेक्स्ट ओव्हर मध्ये पुढील चेंडू खेळण्यासाठी येईल. कारण या अगोदर साहिल कचरेनं 4 चेंडू 4 षटकार आणि तदनंतर मात्र दुसऱ्या सामन्यात जीवन मालुसरे याचे लागोपाठचे 5 षटकार पाहिले आणि आता मात्र केतन देशमुखच्या माध्यमातून जरूर आपण 2 षटकार मारले. सन्माननीय श्यामजी देशमुख यांचं 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. आता मात्र येतोय गोलंदाज, नवीन गोलंदाज आणि इथं मात्र पुन्हा एकदा हवेत उडवण्याचा प्रयत्न, परंतु काऊकार क्षेत्रात मात्र झेल विसावून बसला आणि दुसऱ्या विकेटचं पतन होताना दिसतंय प्रिंकल स्टार संघाकडून. दुसऱ्या विकेटचं पतन, फलंदाज बाद होताना दिसला सतीश.
दोन चेंडू आणि एका धावेचं योगदान दिलं, परंतु ज्या पद्धतीने सलामीला उतरला होता पतलं होतं की कुठेतरी एक चांगली धावसंख्या उभारण्यात मोलाची भूमिका पार पाडेल, परंतु तसं चित्र मैदानात झालं नाही. पहिल्याच चेंडूवर एक धाव जरूर काढली, दुसऱ्या चेंडूवर फलंदाज बाद होणारा होता निखिल, आणि तदनंतर मैदानात ज्या पद्धतीने हार्ड हिटर फलंदाज केतन देशमुखला मात्र मैदानात धाडलं गेलं. पहिले दोन चेंडू जरूर निर्धाव खेळले गेले आणि नंतर मात्र लागोपाठच्या दोन चेंडूवर दोन षटकार मारले आणि आता मात्र हॅट्रिक संधीसाठी मित्रांनो साध्या बंटी म्हणजेच केतन देशमुख याला सुवर्ण संधी असणार आहे की 3 चेंडू आणि लागोपाठचे 3 षटकार येतात तर मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज सन्माननीय श्यामजी देशमुख यांच्या माध्यमातून असणार आहे. या अगोदरच्या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूवर लागोपाठचे 2 षटकार केतन देशमुखच्या माध्यमातून पाहायला मिळाले आहेत. तर सुवर्ण संधी असणार आहे मित्रांनो केतन देशमुखसाठी. हॅट्रिक चेंडू असणार आहे षटकासाठी, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल प्रचितेचं. इथं मात्र स्विंग अँड मिस, चेंडू पडता क्षणी रीड करू शकला नाही आणि निर्धाव चेंडूची देखील सांगता झाली आणि इथं हॅट्रिकची संधी देखील हुकली गेली. फलंदाज केतन देशमुख याची निर्धाव चेंडूची सांगता. आतापर्यंत 2 चेंडूची फेकी केली गेली आणि कोणत्याही प्रकारची धाव मात्र खर्च केली नाही, हे मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल गोलंदाज प्रचितेचं. राऊंड ऑफ विकेट. इथं मात्र हवेत फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक मात्र पोहोचू शकला नाही कारण चेंडू लँड होते नोमॅन्स लँड मध्ये, जिथं कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक मात्र प्रोटेक्शन दिलं नव्हतं आणि अशा पद्धतीने पुन्हा एकदा या चेंडूवर 2 धावा मात्र अर्जित करण्यात यश मिळत आहे आणि खऱ्या अर्थानं या षटकातील दुसऱ्या धावेची नोंद झाली ती या प्रचितच्या 3ऱ्या चेंडूवर. म्हणजे धावफलकावर आतापर्यंत धावा पाहतोय आपण त्या म्हणजेच 15 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 15 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना प्रिंकल स्टार्स व शिले फायटर्स संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी क्षेत्ररक्षण करण्याचा जरूर निर्णय घेतला. ज्या पद्धतीने निर्णय घेतला कुठेतरी निर्णय योग्य घेतला असावा, कारण 2 गडी गारद देखील करण्यात यश मिळालं आणि इथं कदाचित ओव्हरस्टेपिंग झाली आणि पंचांकडून मात्र एका अतिरिक्त स्वरूपात 9 धाव आणि कदाचित येणारा पुढील चेंडू हा मात्र फ्री हिट स्वरूपाचा असणार आहे. इथं मात्र पुन्हा एकदा सुवर्ण संधी असणार आहे मोठा फटका मारण्याची. कदाचित इथं आपण विकेट जाऊ शकणार नाही आणि हे मात्र माहिती असताना फ्री हिटचा मात्र नामी संधी आणि याचा मात्र पुरेपूर वापर करताना दिसेल केतन देशमुख. फ्री हिटचा चेंडू राऊंड विकेट. मात्र तपस्वी गोलंदाजी नक्कीच कौतुक करावं लागेल. फ्रीचा चेंडू असताना माहित असताना देखील अशा पद्धतीची गोलंदाजी करतोय ज्या फलंदाजाला जो या VMPL चा खऱ्या अर्थानं हार्ड हिटर म्हणून नाव गाजवतोय. या अगोदरच्या षटकारमध्ये ज्याच्या माध्यमातून 2 षटकार पाहिले आणि अशा फलंदाजांना मात्र हा निर्धाव पद्धतीचा फ्री हिटचा चेंडू फेकला गेला गोलंदाज प्रचितच्या माध्यमातून. पुन्हा एकदा इथं मात्र कडे कडे स्टँड अँड डिस्पॅच इनटू द फॅन्स षटकार येतोय केतन देशमुखच्या बॅट मधून 3रा षटकार. थँक्यू. ज्या पद्धतीने हा षटकार मारला जणू काही कारल्या डोंगरावर हा षटकार गेला आणि डीजे यांच्या माध्यमातून आई एकविराचं गाणं आपल्या सर्वांच्या भेटीला. नेक्स्ट बॉल प्रचित याचा केतनसाठी. इथं मात्र पुन्हा एकदा पॅडस्टिप करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची उपरवरची कडा घेतली आणि फलंदाज मात्र केतन देशमुख याचा मात्र खेळ समाप्त होतोय. केतनच्या रूपानं बसलेला हा 3रा हादरा स्पर्श फायटर संघाला. केतन देशमुख बॅक टू द पवेलियन. धावसंख्या 2 षटकाच्या अंती 22 धावा. आतापर्यंत एक चांगला रोख लावला बोलू शकतो, कारण ज्या पद्धतीने या 22 धावा आल्यात त्या 22 धावांमध्ये मित्रांनो बघायला गेला तर केतनचे तब्बल 3 षटकार म्हणजे षटकाराच्या मदतीने तब्बल 18 धावा आल्यात आणि बाकी जर विचार करायला गेला तर फक्त 4 धावांमध्ये अतिरिक्त स्वरूपाचा एक नो बॉलचा चेंडू होता. तदनंतर सतीशच्या माध्यमातून 1 धाव आणि केतनच्या माध्यमातून 2 धाव म्हणजे तब्बल 20 धावांची खेळी करून मात्र केतन देशमुख माघारी परतोय. 10 चेंडू आणि 20 धावांचं योगदान आपल्या स्पर्श फायटर संघासाठी जरूर दिला, परंतु मैदानावर राहणं गरजेचं होतं केतन देशमुख याचं, कारण केतन देशमुख सारखा हार्ड हिटर मैदानावर राहतोय तर तेच चित्र मगाची आपल्याला पुढील षटकामध्ये पाहायला मिळालं असतं, जे चित्र मात्र मागील 2 सामन्यामध्ये पाहायला मिळालं, जिथं 65 आणि 64 धावांची डोंगर उभारले गेले. 2 अर्धशतकं पाहायला मिळाली. जीवन मालुसरे याच्या माध्यमातून 56 धावा आणि
साहिल कचरे याच्या माध्यमातून पहिल्या अर्धशतक 17 चेंडूमध्ये 52 धावांची खेळी. हे मात्र चित्र मात्र केतन देशमुखच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळालं असतं, कारण ज्या पद्धतीने हे गोलंदाजीचा वापर करतोय, उन्हाचा तडाखा वाढायला लागलेला आहे आणि अशा पद्धतीत मात्र चेंडू मात्र बॅटवरती व्यवस्थितरित्या येतो. ज्या पद्धतीने ही खेळपट्टी मात्र बनवली गेली या संपूर्ण विभागाच्या माध्यमातून आपल्या खेळाडूंच्या या भेटीसाठी, आपल्या खेळासाठी त्या खेळपट्टीचा मात्र वापर करताना दिसला तो मात्र फलंदाज आणि गोलंदाज देखील तशाच पद्धतीने. राईट आर्म ओव्हर द विकेट, कॉमेंट्री बॉक्स एंड कडून इथं मात्र पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवर मात्र फलंदाज सतीश याला मात्र दाखवला आसमान आणि षटकार मारतोय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. समीर मोरे याच्या बॅट मधून मात्र पहिला चेंडू फेस करत असताना मात्र सतीशच्या अगेन्स्ट येतो हे षटकार. मित्रांनो, बघायला गेला तर स्पर्श फायटर्स हा मात्र षटकारांचीच भाषा बोलताना दिसतो. आतापर्यंत 4 षटकार त्यांच्या धावफलकावर दिसत आहेत. पुन्हा इथं मात्र कट करण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय कव्हरच्या क्षेत्रात, मात्र इथं मात्र खराब क्षेत्ररक्षण झालं आणि मोबदल्यात मात्र अतिरिक्त स्वरूपाची अशी एकेरी धाव खर्च करावी लागली ती प्रिंकल स्टार या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला, स्पर्श फायटर्स या संघाला एक धाव खर्च करावी लागली. आणि आता मात्र स्ट्राईक एंड वरती सज्ज होतोय तर फलंदाज संकेत मते फलंदाजी करण्यासाठी स्ट्राईक एंड वरती उभा टाकलाय. आतापर्यंत 2 चेंडू मध्ये 7 धावा खर्च करतोय गोलंदाज सतीश याच्या माध्यमातून. तिसरं षटक हाताळण्यासाठी नक्कीच कर्णधाराच्या माध्यमातून आमंत्रण दिलं गेलं आणि एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळेल, परंतु अशा पद्धतीत त्याला गोलंदाजी करावी लागेल. संकेत मते इथं मात्र पहिला चेंडू मात्र भिडकावून देतोय सरळ डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर षटकार आणि फक्त षटकारांचीच भाषा बोलताना दिसतो ह्या संघ. तब्बल 5 षटकार त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. आतापर्यंत जर विचार करायला गेला सतीशच्या गोलंदाजीचा पहिल्या चेंडूवर षटकार आला, तदनंतर समीरच्या माध्यमातून एकेरी धाव आणि या चेंडूवर पुन्हा एकदा षटकार. कारण एक चांगल्या फलंदाजीची ओळख असते की षटकार मारल्यानंतर स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं असतं, कारण निर्धाव चेंडू खेळला तर त्या निर्धाव चेंडूची किंमत आपल्याला पुढे मोजावी लागते. आणि इथं देखील तशाच पद्धतीने समीर मोरे यांनी स्ट्राईक रोटेट केली आणि संकेत मते याला स्ट्राईक एंड वरती आणलं आणि येत्या क्षणी मात्र संकेतनं मात्र आपला तडाखा दाखवायला सुरुवात केली. पहिल्या चेंडूवर 6 धावा म्हणजे तब्बल 600च्या स्ट्राईक रेटनं आपल्या संघासाठी फलंदाजी करताना दिसतोय प्रिंकल स्टार संघासाठी संकेत मते. उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक असणार पहिल्या सत्रातील तिसऱ्या षटकातील आणि येणाऱ्या स्लॉक षटक मध्ये किती धावा जमवल्या जातील हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. सतीश तिसरं षटक, संकेत मते मित्रांनो नक्कीच आयकॉन खेळाडू आहे या प्रिंकल स्टार संघाचा संकेत मते. आणि इथं मात्र सरळ येतोय डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरून लागोपाठचा दुसरा षटकार संकेत मतेच्या बॅट मधून. संकेत मध्ये मित्रांनो आयकॉन खेळाडू मॅन फ्रॉम डोनवत याच्या माध्यमातून लागोपाठचे 2 षटकार आलेत आणि आता मात्र श्यामजी देशमुख यांच्या 500 रुपयाचा कॅश प्राइज पुन्हा एकदा ओपन होणार. लागोपाठचे 3 षटकार येतात तर धावसंख्या आतापर्यंत पाहतोय 41-41 विथ लॉस ऑफ 3 विकेट. धावसंख्या पाहतोय प्रिंकल स्टार संघासाठी. इथं मात्र खराब चेंडू आउटसाइड द लेग स्टंप. पंचांच्या माध्यमातून राजू पाटील यांच्या माध्यमातून जमिनीला समांतर हात सांगतात हा चेंडू मात्र अवांतर होता आणि या चेंडूवर मात्र एक अतिरिक्त स्वरूपाची धाव मात्र प्रिंकल स्टार या संघासाठी. 42 धावा आतापर्यंत धावफलकावर नोंद झाली 3 गड्याच्या मोबदल्यात. आतापर्यंत शेवटचे 2 चेंडूचा खेळ देखील शिल्लक असणार. आतापर्यंत 3 षटकार खाल्ले गेले पण गोलंदाजी करत असताना तिसऱ्या षटकात सतीशानं हॅट्रिक साठी सुवर्ण संधी संकेत मतीसाठी. आणि इथं मात्र तिसरा षटकार आणि श्यामजी देशमुख यांच्या 500 रुपयाचा पहिला मानकरी ठरलाय आयकॉन खेळाडू मॅन फ्रॉम डोनवत संकेत मते.
थँक्यू. खऱ्या अर्थानं फक्त षटकाराची भाषा बोलताना दिसतोय प्रिंकल स्टार संघ आपल्या या VMPL मध्ये पाहतोय आपण. आतापर्यंत धावफलकावर पाहतोय तब्बल 48 धावांची नोंद देखील झाली गेली. शेवटचा चेंडू शिल्लक असणार आणि इथं मात्र उडवलाय. ओहा, नेत्र शॉट ऑफ दी डे, शॉट ऑफ दी VMPL संकेतच्या बातमीतून चौथा षटकार. तर नक्कीच मित्रांनो लागोपाठचे 4 षटकार आणि काय हा नेत्रदीपक स्पेक्टॅक्युलर शॉट पाहायला मिळाला. आणि आता मात्र सन्माननीय संदेशजी देशमुख यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं, टीमचे मालक टीमचे ओनर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज, पहिलं कॅश प्राइज श्यामजी देशमुख यांच्या माध्यमातून आणि आता मात्र सन्माननीय संदेशजी देशमुख यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज. लागोपाठचे 4 षटकार पाहिले मित्रांनो. षटकार आणि षटकार आज मात्र या VMPL मध्ये पाहायला मिळत आहेत. पहिले साहिल कचरे याचे 4 चेंडूमध्ये 4 षटकार, तदनंतर जीवन मालुसरे 5 चेंडूमध्ये 5 षटकार आणि आता मात्र खऱ्या अर्थाने आयकॉन खेळाडू मॅन फ्रॉम डोनवत रंग उधळताना दिसतोय संकेत मते. लागोपाठचे 4 षटकार. इथं मात्र आता संकेत मते यांना पुन्हा एकदा सुवर्ण संधी असणार, ज्या पद्धतीने शेवटच्या षटकात फलंदाजी करताना दिसतील. परंतु समीर मोरे हा देखील 2 चेंडू आणि आतापर्यंत 7 धावांची खेळी करतोय. जर विचार करायला गेला प्रिंकल स्टारच्या गोटातून एकच संदेश असणार संकेत मतेसाठी की समीर मोरेने 1 धाव काढावी आणि संकेत याला स्ट्राईक एंड वरती आणून ठेवावं. 3 षटकाच्या अंती आतापर्यंत धावफलकावर धावा पाहतोय त्या म्हणजे तब्बल 54, 54 विथ लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचा आणि अंतिम स्लॉक षटक गोलंदाजीसाठी. गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसेल गोलंदाज. नवीन गोलंदाज अंतिम षटक हाताळण्यासाठी मैदानात दाखल झालाय. संकेत मध्ये आतापर्यंत 4 धावा. समीर मोरे, समीर मोरे ठोकतोय आणखी एक षटकार. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून जाणारा समीरच्या बॅट मधून हा दुसरा षटकार. थँक्यू. दोन्ही संघांना विनंती असणार आहे की आपला जो 12th मॅन आहे तो मित्रांनो डगआउट मध्ये पाठवायचा. 12th मॅन बोथ द टीम्स 12th मॅन आपला पाठवायचा आहे. समीर मोरे, समीर मोरे देखील तितकाच तगडा फलंदाज आहे मित्रांनो. जर विचार करायला गेला तर प्रिंकल स्टारचा आतापर्यंत समीरच्या बॅट मधून जर विचार करायला गेला तर 3 चेंडू आणि 13 धावा आणि संकेत मध्ये 4 चेंडू आणि तब्बल लागोपाठचे 4 षटकार म्हणजे 24 धावा. दोन्ही संघ दोन्ही फलंदाज मात्र आता मात्र मैदानात रंग बसताना दिसतात. त्यावर खऱ्या अर्थानं पाया रचला होता तो कीर्तन देशमुख आणि त्याच्यावर मात्र कलस चढवताना समीर आणि संकेत. दुसरा चेंडू मात्र बॅटला ब्रश करतो आणि येतोय शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रात. तिथं मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण झालं परंतु स्ट्राईक एंड वरती कोणाला? संकेत मते. 61 धावा. उर्वरित 4 चेंडूचा खेळ शिल्लक असणार. पहिल्या सत्रातील अंतिम 4 चेंडूचा खेळ शिल्लक असणार परंतु संकेत मध्ये मित्रांनो लागोपाठचे 4 षटकार खेचतोय. जीवन मालुसरेने मित्रांनो आजच्या दिवसात रेकॉर्ड आपल्या नावावर जरूर केला गेलाय 5 षटकारांचा. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर मित्रांनो नक्कीच सांगतात की रेकॉर्ड हे आपोआप होत असतात आणि हे रेकॉर्ड मात्र तुटण्यासाठीच होत असतात. पहिल्या सामन्यात साहिल कचरे 4 षटकार, नंतर दुसऱ्या सामन्यात रेकॉर्ड मोडला गेला जीवन मालुसरे 5 षटकार आणि आता चालू सामन्यात 4 चेंडू 4 षटकार संकेत मते. नक्कीच 6 षटकारांची देखील सुवर्ण संधी असणार. जीवन मालुसरे यांना देखील होती परंतु जीवन मालुसरे यांनी पहिला चेंडू निर्धाव खेळला होता आणि लागोपाठच्या 5 चेंडूवरती 5 षटकार मारले होते. संकेत मते 4 चेंडू 4 षटकार आतापर्यंत. इथं मात्र 5वा षटकार संकेतच्या बॅट मधून एक मॅक्सिमम ह्यूज सिक्सर. नक्की थँक्यू व्हेरी मच. धावफलकावर धावा लागलाय त्या तब्बल 67 धावा. 6वा षटकार येतोय तर श्यामजी देशमुख यांच्या माध्यमातून 6व्या षटकारासाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. पहिल्या 3 साठी श्यामजी देशमुख यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा प्राइज आला तर नंतर
संदेशी देशमुख यांच्या माध्यमातून चौथ्या षटकाराशी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलं आणि इथं खऱ्या अर्थानं 6 षटकार येतोय तर मित्रांनो खऱ्या अर्थानं VMPL चा रेकॉर्ड होईल. जरा जोरदार टाळ्याने स्वागत करूया 6व्या चेंडूसाठी. इथं मात्र मिस टायमिंग शॉट आणि संकेत मतेचं वादळ मात्र रोखलं गेलं. परंतु नक्की ज्या पद्धतीने प्रेक्षकांची मन जिंकली या संकेत मध्ये अफलातून लागोपाठचे 5 षटकार संकेतच्या माध्यमातून मिळालं आणि प्रिंकल स्टारच्या माध्यमातून नक्कीच टाळ्याने स्वागत केलं जात आहे. संकेत मते हॅज टू डिपार्ट्स. थँक्यू. 6 चेंडू आणि तब्बल 30 धावांची केली आपल्या संघासाठी. काय अफलातून मित्रांनो फलंदाजी केली. 5 चेंडू आणि लागोपाठचे 5 षटकार आणि 6व्या चेंडूवर मात्र आपल्या बॅट वरती आलेल्या चेंडूला मात्र एलिव्हेशन देऊ शकला नाही, लांबी देऊ शकला नाही. परिणामी मिस टायमिंग शॉट झाला आणि आपल्या विकेटचं पतन देखील होताना दिसला. अंतिम 2 चेंडूचा खेळ शिल्लक असणार. रोहन याच्या माध्यमातून हा खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा जरूर प्रयत्न केला. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्रात. तिथं मात्र फिकी केली जाईल. तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण आणि बघता बघता रनिंग बिटवीन द विकेट. अशा प्रकारच्या धावा येणं गरजेचं असणार आहे. 2 धावा आणखी धाव फलकावर ऍड होता. आता प्रथम फलंदाजी करत असताना प्रिंकल स्टार साठी आणि तब्बल धाव फलकावर धावा लावून पोहोचल्या त्या म्हणजेच 4 बाद 69 धावा आणि आजच्या दिवसात उच्चांक देखील गाठला गेला या प्रिंकल स्टारच्या माध्यमातून. पहिल्या सामन्यात 64 धावा, दुसऱ्या सामन्यात 65 आणि आता 69 धावांचा डोंगर पाहतोय आपण या VMPL च्या मैदानावरती. खऱ्या अर्थानं VMPL चे हे मैदान अतिशय सुवर्ण असं मैदान आणि सर्व रसिक प्रेक्षकांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला जाते. आपल्या माध्यमातून ही आपल्या गावासाठी आणि आपल्या विभागासाठी भेटीला आणलेली स्पर्धा आणि इथं मात्र निर्धाव चेंडूची नक्कीच सांगता केली जाईल आणि या प्रकारचा हा निर्धाव चेंडू मात्र कुठेतरी एक आत्मविश्वास वाढवला असावा की आपण कुठेतरी 70च्या आतमध्ये रोख लावतोय की काय. आणि नक्कीच या षटकाची देखील सांगता झाली आणि फक्त 69 धावा धाव फलकाव्या लागल्या आणि म्हणजे येणारे 24 चेंडू आणि तब्बल 70 धावांची गरज असणार आहे. हे सेकंड इनिंग मध्ये स्पर्श फायटर्स या संघासाठी येणारे 24 चेंडू आणि 70 धावांची आवश्यकता असणार आहे. तत्पूर्वी नेक्स्ट सामना आपल्या भेटीला येईल. आजच्या दिवसातील 4था सामना असणार आहे राज फायटर्स विरुद्ध आयुष 11. VMPL चा 4था सामना असणार आहे. राज फायटर्स विरुद्ध आयुष 11. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे, राज फायटर्स आणि आयुष 11. कॅप्टन्स राज फायटर्स आणि आयुष 11 टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. 4था सामना मित्रांनो आपल्या भेटीला येईल. सन्माननीय मंगेशजी पाटील यांचा राज फायटर्स आणि सन्माननीय सुधीर परबलकर यांचा आयुष 11 असा 4था सामना आपल्या भेटीला येईल. सन्माननीय देवेंद्रजी देशमुख यांच्या शुभ हस्ते 4थ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. मान्यवरांना देखील विनंती असणार आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मयूर मुंडे या ठिकाणी आलेत. आणि मयूर राज मुंडे फायटर्स. मयूर मुंडे यांना विनंती करतो की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. मयूर मुंडे सर लाईनअप मध्ये हा बघा खेळाडू जातात. राज शिस्त फायटर्स. आपल्याला पाहायला मिळते. VMPL ची वीर मराठा प्रीमियर लीग ची शिस्त आज आपण पाहतोय. सगळे क्षेत्ररक्षक लाईनअप मध्ये मैदानात जात आहेत. 70 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल स्पर्श फायटर या संघाला. हेड राज फायटर्स संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. प्रसाद पाटील मॅन फ्रॉम सॉली काय निर्णय घेणार? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय करू. कारण चेस बॉल तर खूप जातोय आणि चेस जास्तीत जास्त धावा होत आहेत, चेस पण होत आहेत, पण समोरचा संघ पण तगडा आहे. आमचे स्वतः म्हणजे राकेश सर आहेत, त्यांना कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू.
तर नक्कीच प्रसाद, या आयोजनाबद्दल काय सांगाल, जे सर्व 6वं पर्व आपल्या भेटीला आणले गेले VMPL च्या माध्यमातून, आणि या मैदानाबद्दल आपण काय बोलाल? नक्कीच मैदान तर म्हणजे त्याचं काय त्याच्यात म्हणजे बोलण्यात काय बाहिनी ठेवलंच नाही. म्हणजे मैदान तर एकदम क्लासच आहे. आम्ही जवळजवळ 3 ते 4 वर्ष गेली 3 ते 4 वर्ष इथे म्हणजे रोजचेच डेलीच होत, आणि आयोजन तर एकच नंबर झालंय. म्हणजे जेव्हा मी काल संध्याकाळी आलो तेव्हा असं म्हणजे मनामध्ये भुरळ पडली का कधी एकदा इथे खेळतोय. पण आज चौथी मॅच आहे, खेळायची संधी मिळाली, एकदम भारी वाटतंय. आणि VMPL ने म्हणजे VMPL कमिटीने सगळ्यांनी म्हणजे सुरेख असं आयोजन केलं, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. तर नक्कीच हे होते प्रसाद पाटील, राज फायटर्सचे कर्णधार. तर आपल्याकडे राकेश गायकर, मॅन फ्रॉम खरिवली, आयुष 11 संघाचे कर्णधार आहेत. तर राकेश, जर नाणेफेक जिंकला तर आपण कोणत्या प्रकारचा निर्णय घेतला असता? नक्कीच मी पण फिल्डिंग घेतली असती, परंतु टॉस हारलोय. कुठेतरी 70 लागतील, कारण बघतोय आपण तर हॅलो हॅलो, पहिला चेंडू होता आणि पहिल्या चेंडूवरती मला वाटतं सिंगलला प्राधान्य दिले मयूरनी, एकच धाव मिळते. यावेळी क्षेत्राच्या करून यावेळी कव्हर क्षेत्रामधला हा चेंडू विषय खेळून काढला, सर्व कार्पेट सहाने खेळून काढलाय, सरळ चेंडू फिट जाऊन दिलाय, सीमारेषा बाहेर जातो चेंडू. 4 धावांसाठी येईल चौकार. स्पर्श फायटर संघाला मात्र 70 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा. ही पहिली लढत जिंकण्यासाठी जर विजय संपादन करायचा असेल तर स्पर्श फायटर अर्थात देवेंद्रजी देशमुख यांचा संघ आहे, आणि यांच्या संघाला जर पहिला विजय संपादन करायचा असेल तर मात्र ट्विंकल स्टार विरुद्ध त्यांना एक चांगली रणनीती आखावी लागेल. विचार केला लेफ्ट हँड फलंदाजाचा तर निश्चितपणे चौकार आला. यावेळी मात्र शरीराचा वेध घेतला, लेग बिफोर द विकेटची अपील केली, पंचांकडे दात मागितली, अपेक्षा जास्त होती, उत्साह कमी होता, यावेळी दात फिटाळली आहे. निर्धाव चेंडूची सांगता, डॉट चेंडू आला, निश्चितपणे धावफलकावरती धावा आहेत. एका चौकाराच्या मदतीने 5 धावा, 70 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा, जबरदस्त ताबडतोब फलंदाजी करावी लागेल. विचार केला या स्पर्धेचा तर पहिला 3 लगातार षटकार आले साहिल कचरे सरकारी लेव्हल संघाकडून. त्यानंतर जर दुसऱ्या षटकारांचा विचार केला 5 षटकार आले जीवन मालुसरे संघाकडून, निश्चित जीवन मालुसरेचा संघ होता, आर्या 11 यांच्या संघाकडून आले. त्यानंतर विचार केला तिसऱ्या षटकारांचा तर मात्र 5 षटकार आले म्हणजे प्रिंकल स्टार संघाकडून अर्थात संकेत मतेच्या बॅट मधून. असा VMPLचा रेकॉर्ड आज आपण पाहिलं 3 सामन्यांमध्ये. निश्चितपणे एक चांगली स्पर्धा, चांगलं स्पर्धेचं आयोजन निश्चितपणे या ठिकाणी खेळाडूंनी मात्र विश्वास दाखवलाय, जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतली आणि कौतुक देखील केलं या आयोजनाचं. निश्चितपणे या कौतुकाला दाद देत सर्व खेळाडू अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ करतात. यावेळी मात्र सुरेखरित्या लॉंग ऑनच्या क्षेत्राबाहेर हा चेंडू जाऊन भिडकावलाय, 4 धावांसाठी आलाय चौकार.
9 धावा या चौकारच्या बंदी धावफलकावरती लागते. अतिशय ताबडतोब फलंदाजी पाहायला मिळते. मयूर गोळेचा विचार केला तर मात्र नॉन स्ट्राईकला आहे आणि जर स्ट्राईकला विचार केला तर राकेश मुंडे मॅन फ्रॉम खाना या खेळाडूच्या नावावरती रेकॉर्ड आहे आणि हा रेकॉर्ड अतिशय जबरदस्त आहे. तांबाडीच्या मैदानावरती राकेश मुंडेच्या भात्यामधून सलग 7 षटकार आले होते साहेब. 7 चेंडू 7 षटकार मानले होते राकेश मुंडे आणि हा खेळाडू या देवेंद्र देशमुख स्मॅश फायटर संघाचा आयकॉन खेळाडू आहे. ही सर्वात महत्वाची बाब आहे की एका रेकॉर्ड ब्रेक खेळाडूला आयकॉन प्लेअर म्हणून निवडलाय. यावेळी अवांतर धावसंख्येत भर पडते. वाईटचा इशारा येतोय. वाईट इट इज अ कॉल फॉर अंपायर शुड बी वाईट. वाईट धावानी मात्र अवांतर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचेल निश्चितपणे 10 या अंकावरती. आता 7 धावांचं अजूनही लक्ष आहे कारण 70 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाच्या दरम्यान संकेत मतेवर हल्ला चढवला राकेशनी. 10 धावा आल्यात. संकेत मतेचा हा अतिशय जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटच्या भातेमधला ब्रह्मास्त्राचा वापर केला. स्लोवर डिलिव्हरी फुल लेनचा यॉर्कर लाईक चेंडू होता. वाईड यॉर्कर निश्चितपणे आपण पाहायला मिळाला. या चेंडूवरती मात्र डॉट चेंडूची समाप्ती झाली. विकेट किपरने कोणती चूक केली नाहीये. निश्चितपणे डॉट चेंडू आल्यानंतर मात्र धावसंख्या पूर्णपणे स्थिरावलेली पाहायला मिळेल. या चेंडूवरती स्पर्श फायटरची धावसंख्या पोहोचले 1 षटक समाप्तीनंतर 6 चेंडूवरती बिनबाद 10 धावा. प्रिंकल स्टार अर्थात संदेशजी देशमुख यांचा संघ त्याच्या विरुद्ध विचार केला. स्पर्श फायटर संघ या ठिकाणी भिडतोय. देवेंद्र देशमुख यांचा संघ. निश्चितपणे आलेल्या सर्व प्रेक्षकांना मी समालोचक आणि निवेदक अमित देशमुख आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थात वीर मराठा प्रीमियर लीग 2022 पर्व 6 याच्यामध्ये तमाम रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना सांगू इच्छितो की हा सामना प्रिंकल स्टार विरुद्ध स्पर्श फायटर या संघाच्या दरम्यान चालू आहे. अर्थात देवेंद्रजी देशमुख विरुद्ध संदेशजी देशमुख यांच्यामध्ये ही लढत चालली आहे. एकाच गावातील 2 संघ, एकाच गावातील 2 ऑनर या ठिकाणी आपापसात भिडतात आणि ही सर्वात महत्वाची बाब आहे की नारंगी गावात हा विजय संपादन कोण करेल. विचार केला प्रिंकल स्टार संघाचा तर पहिल्या 17 मध्ये 4 षटकांचा खेळ झाला. 24 चेंडूवरती 69 धावा आल्या. स्पर्श फायटर संघाला मात्र 70 धावांचं आव्हान ठेवलंय जिंकण्यासाठी. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू भिडकावून दिला. नो मॅन्स लँड मध्ये ज्या चेंडू जाईल का आणि निश्चितमध्ये चूक घडली. यावेळी मात्र रुपेश खन्ना हा चेंडू गेला सीमारेषा पलीकडे डीप एक्स्ट्रा मिड विकेटच्या डोक्याबाहेर सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी आला. सुरेखरित्या मेरगोळेच्या भात्यामधून चौकार. थँक्यू डीजे. यावेळी निश्चित आमच्या बरोबर खालापूर तालुका प्रमुख शिवसेना संतोष साहेब विचारे या ठिकाणी मार्गदर्शन सुद्धा आम्हाला नेहमीच करतात. यावेळी मात्र क्रिकेटचा आनंद घेतात. बऱ्याचशा मिटिंग्स त्यांनी आज चुकवल्यात आणि आज खऱ्या अर्थाने ते या सामन्यांचा आनंद घेत आहेत. निश्चितपणे धावफलकावरती धावा लागते. 14 धावा. मयूर गोळे आक्रमक झालाय. 70 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा. चेंडू अभेद गेला. चेंडू लॉफ झालेला. चेंडू सरळ जाऊन मात्र यावेळी पडणार आहे. क्षेत्ररक्षकांनी चांगला एफर्ट दाखवला. चांगला प्रयत्न केला मात्र हा चेंडू गेला सीमारेषा पलीकडे लॉंगॉनच्या बाहेर. 6 धावांसाठी आलाय मॅन फ्रॉम गोळे अर्थात समीर मयूर गोळेच्या भात्यामधून षटकार. थँक्यू डीसी. लगातार जर 3 षटकार या दोन्ही राकेश मुंडे किंवा मयूर गोळीने जर लगातार 3 षटकार लगावले तर मात्र देवेंद्रजी देशमुख अर्थात या संघाचे संघ मालक यांच्याकडून षटकारांसाठी 500 रुपयांचं बक्षीस लावण्यात आलंय. तसेच श्याम देशमुख यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचं बक्षीस असणार आहे. प्रिंकल स्टार असो वा स्पर्श फायटर या दोन्ही संघातल्या कोणत्याही खेळाडूने हॅट्रिक जरी मिळवली, विकेट हॅट्रिक किंवा लगातार 3 षटकार जरी मारले तरी श्याम देशमुख यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज येणार आहे. तसेच देवेंद्रजी देशमुख स्पर्श फायटर संघाचे संघ मालक यांच्याकडून जर लगातार 3 षटकार या दोन्ही फलंदाजांनी लगावले तर मात्र 500 रुपयांचं बक्षीस येणार आहे. मयूर गोळे साठी साहेब खऱ्या अर्थाने संधी आहे. 2 षटकार लगावले, 3रा षटकार आला तर तब्बल 500 आणि 500 हजार रुपयांचं पारितोषिक त्याच्या खात्यामध्ये जमा होईल. ही सर्वात महत्वाची बाब आहे. ही वीर मराठा प्रीमियर लीगची ही संकल्पना खऱ्या अर्थाने रुजू झाली आहे. आताच निश्चितपणे आपण विचार केला नवनिर्वाचित अध्यक्ष संदेश देशमुख या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन सहरार्थाने झटतायत. त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करायला हवेत. यावेळी मात्र जी संधी होती षटकारांची 500 रुपयांची ती संधी कुठेतरी हुकते मयूर गोळेच्या भात्यामधला. सन्माननीय सुधीर साहेब पाटील आणि तसेच दीपक साहेब सुधीर साहेब परबळकर आणि
गारवा हॉटेलचे प्रोप्रायटर दीपक सर या ठिकाणी येत आहेत, त्यांचं देखील मनापासून स्वागत. त्यांना विनंती करतो की मंचावर येऊन आपण स्थानापन्न व्हायचं. यावेळी मात्र सर्व भेटावून दिल्या सीमारच्या पलीकडे जाऊन थांबेल हा चेंडू पॉईंटच्या क्षेत्रामध्ये आणि एक्स्ट्रा पॉईंटच्या क्षेत्रामध्ये हा चेंडूला कुच केलाय. 4 धावांसाठी आलाय चौकार. तांबा डीजे, थँक्यू डीजे. यावेळी या ठिकाणी सुधीर साहेब परबळकर, पोलीस पाटील खरेवली, त्याचबरोबर गणेश साहेब ढोकले, त्याचबरोबर गारवा हॉटेलचे प्रोप्रायटर दीपक साहेब आणि त्यांच्याबरोबर नितीन साहेब पाटील यांना विनंती करतो की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं. या चारही मान्यवरांचं या अतिथी कक्षामध्ये मनपूर्वक हार्दिक मी स्वागत करतो. त्यांना विनंती करतो की आपण मंचावर स्थानापन्न व्हावं. मयूर गोळे मात्र आक्रमक झालेला पाहायला मिळतं. यावेळी मात्र स्मॅश फायटर अर्थातच मयूर गोळेच्या भात्याबंद ऍक्सिडेंट 101 फटके पाहायला मिळतात. टाळ्यांचा कडकडाट झाला. यावेळी मात्र चेहरा बदललाय, पूर्णपणे समीकरण बदलून टाकलाय. चेंडू गेला सीमा पार, धाड, चौकार. चौतीस धावा धावफलकावरती 34 धावा आहेत. पहिल्या षटकाचा विचार केला तर मात्र 2 चौकारच्या मदतीने 10 धावा आल्या होत्या. एक गडी महत्वाचा मिळवला. त्यानंतर अनिकेत विचार केला तर तब्बल 2 षटकार 2 चौकार 3 चौकारच्या मदतीने 24 धावा धावफलकावरती आल्यात. एकूण धावसंख्येचा विचार केला स्पर्श फायटर संघाचा तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 चेंडूचा खेळ झाला. 12 चेंडूवरती तब्बल धावा आल्यात 34 धावा. आता मात्र समीकरण बदललंय. 12 चेंडूवरती गरज आहे 36 धावांची. पाणी पाठवायचं, पाणी. जबरदस्त खेळ पाहायला मिळत आहे. स्पर्श फायटर दोन्हीकडून लढत. तुळशीचा सामना इटका जवाब पत्तर से पाहायला मिळत. चुरस रंगतदार, उत्कंठा, आकांक्षा, सर्व काही विश्वास, जबाबदारी सर्व काही मैदानावरती लागलेली पाहायला मिळते. आणि दोन्ही संघ कॉमेंटर हा कुठलाही संघाच्या बाजूने नसतो, तो फक्त क्रिकेटचा चाहता असतो. क्रिकेट जिंकणं महत्वाचं आहे. कोण जिंको कोण हारो महत्वाचं नाही, पण क्रिकेट जिंकला पाहिजे. नवरी मिळवा नवरा मरो, आम्हाला जेवायला भेटलंच कारण. त्याच्यामुळे कोणत्याही संघ या ठिकाणी जिंकल्यास कारण आम्हाला जिंकणं महत्वाचं आहे. क्रिकेट जिंकला पाहिजे. प्रिंकल स्टार जिंको वा स्पर्श फायटर जिंको, आनंद विजय हा दारंगीच्या बाजूने झुकणार आहे, हेही महत्वाची बाजू आहे. त्याच्यामुळे स्पर्श फायटर एका बाजूने लढतोय, दुसऱ्या बाजूने प्रिंकल स्टार लढतोय, एका बाजूने देवेंद्र साहेब लढताय. देशमुंडेच्या बात्यामधून निघाला हा एक्सलंट सुपर डोपर वाईड लॉंगॉनच्या बाहेर येतोय षटकार. थँक्यू डीजे. स्पर्श फायटर संघाचा आक्रमक सलामीवीर मात्र अतिशय तडाखेबंद सलामी देतोय राकेश मुंडेचा विचार केला तर तब्बल 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने खेळतोय 24 धावांवरती. आता मात्र 50 धावा अर्धशतक लागले धावफलकावरती. जर विचार केला तिसऱ्या षटकाचा, आता मात्र फक्त 9 चेंडू शिल्लक असेल आणि गरज असेल 20 धावांची. राकेश मुंडे आणि मयूर गोळे जर यावेळी मात्र क्रीजवर थांबले, पॉपिंग क्रीजवरती, तर निश्चित मात्र 20 धावा पूर्ण होऊ शकतील. राकेश मुंडेला सुवर्ण संधी आहे. लगातार 3 षटकाराला बॉल पाठवायचे. बॉल लगातार 3 षटकार जर राकेश मुंडेनी लावले तर मात्र देवेंद्रजी देशमुख या संघाचे संघ मालक यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस कॅश येईल. तसेच श्यामजी देशमुख यांच्याकडून सुद्धा कॅश प्राइज येणार आहे 500 रुपयांचं. मग कोणत्याही खेळाडूने लगातार 3 षटकार किंवा लगातार विकेट हॅट्रिक मिळवली तर मात्र 500 रुपयांचं कॅश प्राइज येईल. आणि निश्चितपणे श्याम देशमुख सुद्धा नारंगीचे आपलेच आहेत, संघ सुद्धा आपलेच आहेत दोन्ही. त्याच्यामुळे बक्षीस कोणाला जावं, घरचा पैसा घरात. फुलटॉस सरपंचा चेंडू हुकला, यावेळी चमकला. जो थांबला तो संपला, जो दुसऱ्यावर विसावला त्याचा कार्यकाळ बुडाला. यावेळी थोडासा विश्वास दाखवला, जबाबदारी होती. स्लोवर फुलटॉस डिलिव्हरी केली, पण मात्र चेंडूची गती जर पाहिली तर चेंडू लोवर केला होता. लोवर फुलटॉसचा चेंडू यावेळी मात्र फसला राकेश मुंडे. खरं तर या चेंडूवरती असं वाटलं की स्टॅम्प मोहर लगावली जाईल 6 धावांची, पण तसं काही घडलं नाही. कारण हेच आहे क्रिकेट आम्हाला लावतं वेड, ते आहे क्रिकेट. ते पाहायला मिळतं या खेळपट्टीवरती. धावसंख्येचा विचार केला तर 51 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 19 धावांची गरज आहे. या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. या षटकाचा विचार केला तर 2 षटकार 1 चौकार आणि सिंगलला प्राधान्य दिलं फलंदाजांनी. 2 चेंडू शिल्लक आहेत. या षटकातले धावफलकावरती 51 धावा आहेत आणि अजूनही गरज आहे 19 धावांची. अनेक प्रेक्षक, अनेक चाहते, अनेक
मान्यवर या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. हा नारंगी गावातील मला वाटतं नारंगी गावाची 80% लोकसंख्या हा सामना पाहते, कारण कोणी जिंको कोणी हारो, क्रिकेट जिंकलं पाहिजे असं त्यांचं मत आहे. यावेळी जबरदस्त मयूर गोळ्याबान बोकरपाडा याच्या माथ्यामधून निघता एक्सलंट फटका, 6 धावांसाठी फ्लायचा षटकार, अतिशय जबरदस्त फटकेबाजी षटकार. थँक्यू डीजे. या वीर मराठा प्रीमियर लीग 2022 पर्व 6 मधली पहिली पार्टनरशिप, अर्धशतकी पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली मयूर गोळे आणि निश्चितपणे राकेश मुंडे याच्याकडून. यावेळी पुन्हा एकदा हा फटका जाऊन देत आहे, भिडकावून देत आहे, सरळ सीमारेषा पलीकडे जात आहे, 6 धावांसाठी येतोय हा वंटा षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. उत्कंठा, विश्वास, जबाबदारी सर्व काही पणाला लागलाय. धाव संख्येचा विचार केला, धाव फलकावरती धावा लागते तब्बल 63 धावा. आता एक षटक बाकी आहे, 6 चेंडू शिल्लक असेल आणि गरज आहे फक्त आणि फक्त 6 धावांची. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. 63 धाव संख्या लागली धाव फलकावरती. 70 ला टार्गेट आहे ना. 7 धावांची गरज आहे अजूनही, मला वाटतंय 6 चेंडू शिल्लक आणि 7 धावांची गरज आहे स्पर्श फायटर या संघाला प्रिंकल सार विरुद्ध खेळत असताना. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. स्पर्श फायटर संघाचे दोन्ही खेळाडू सलामी देतात, अतिशय चांगली सलामी आहे. आतापर्यंत 63 धावांची सलामी दिली, ही सर्वात रेकॉर्ड ब्रेकिंग सलामी पाहायला मिळाली, ती म्हणजे स्पर्श फायटर संघाकडून वीर मराठा प्रीमियर लीग 2022 पर्व 6 मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर मयूर मुंडे खेळतोय, मयूर गोळे खेळतोय 37 धावांवरती, म्हणजे अर्धशतक खेळासाठी 13 धावांची गरज आहे. राकेश मुंडेचा विचार केला तर 3 चौकार आणि 2 षटकाच्या मदतीने खेळतोय 25 धावांवरती, म्हणजे अजूनही अर्धशतक करण्यासाठी त्याला 25 धावांची गरज आहे, पण जिंकण्यासाठी फक्त 7 धावांची गरज आहे. इथं फर्स्ट फायटर संघाला पहिलं विजेतेपद जिंकण्यासाठी, म्हणजे संदेश देशमुख आणि देवेंद्र देशमुख यांच्यामध्ये लागलेली लढत, कोण जिंकणार कोण हारणार, नवरी मरो या नवरा मिळो, आम्हाला फक्त जेवण मिळालंच कारण नारंगी जिंकली पाहिजे. यावेळी संदेश देशमुख जिंको अथवा देवेंद्र देशमुख जिंको, स्पर्श फायटर जिंको अथवा प्रिंकल सार जिंको, नारंगीचा गाव जिंकला पाहिजे, ही सर्वात महत्वाची भूमिका या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू गरज आहे 7 धावांची. गोलंदाजी मार्कवरती रुपेश देशमुख, बघा नारंगी संघाचा हा खेळाडू नारंगी संघाकडून खेळतो, तो गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. यावेळी मात्र खेळून काला कोकणाच्या दिशेने जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते, चांगला एफर्ट पाहायला मिळाला अनिकेतचा. चेंडूवरती जलद गतीने आला, पण मी ते एकच धाव सिंगलला दिलं प्राधान्य. धाव फलकामध्ये बदल केला जाईल, धाव फलकामध्ये धावा लागतील तब्बल 64 धावा. आता गरज आहे 6 धावांची. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. एखादा षटकार लागला तर मात्र विजयी षटकार लगावू शकतो, या ठिकाणी स्पर्श फायटर जिंकू शकतो. या चेंडूमध्ये, या उर्वरित चेंडूमध्ये येणारी प्रत्येक धाव ही स्पर्श फायटर संघाला विजेतेपदाकडे घेऊन जाईल, आणि या षटकातला प्रत्येक डॉट चेंडू तो मात्र पिंकलट्रा संघाला विजयाच्या दिशेने खेचून आणेल. त्यामुळे लढत अतिशय जबरदस्त चुरशीची. आता मात्र 90% लोकसंख्या नारंगीची हा सामना पाहते. लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून म्हणा किंवा प्रेक्षणीय म्हणा किंवा प्रेक्षकांच्या भूमिकेत इथे लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते. निश्चितपणे 6 धावांची गरज आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. मयूर गोळे स्ट्राईकला, एक अफलातून फलंदाजी पाहायला मिळते मयूर गोळेची. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. रुपेश देशमुख गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. निश्चितपणे संगीत क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली, पण क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये त्यांना कामगिरी करावी लागेल. यावेळी मात्र जातोय हार, चेंडू सीमारेषा पलीकडे, 6 धावांसाठी बॅकफॉर्म बोकरपाडा. मयूर गोळेच्या माध्यमातून निघालेला एक्सेल सुपर डुपर षटकार.
थँक्यू डीजे. मान्यवरांचं स्वागत होईल त्याच्या अगोदर मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी जाईल. अर्थात निश्चितपणे चांगला खेळ पाहायला मिळाला. स्पर्श फायटर आणि अर्थात देवेंद्रजी देशमुख विरुद्ध प्रिंकल स्टार संघ संदेशजी देशमुख यांचा संघ लढत होता, 2 हात करत होता. यावेळी मात्र पहिला विजय संपादन केला स्पर्श फायटर देवेंद्र देशमुख यांच्या संघाने आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय. त्यांनी सुपर डुपर जबरदस्त फटकेबाजी केली आणि आपल्या संघाला जिंकून आणलं. तो संघ